एकीकडे कडाक्याचा उन्हाळा आणि दुसरीकडे मुंबईमधील चेंबूर अमर महल या ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रभागात याचा फटका बसलेला आहे। मुंबईतील 6 प्रभागामध्ये पाणी झालेलं आहे। पाहायला गेलं तर अजून देखील दुरुस्तीचं काम ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने केलं गेलं नाहीये, त्यामुळे अजून देखील पाणी जे पिण्याचं पाणी वाया जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे उन्हाचा कडाका, धरणामध्ये पाण्याची कमतरता भासत असताना दुसरीकडे मुंबईला देखील कमी प्रमाणात पाणी आता वापरावं लागतं, त्यामुळे मेट्रोच्या कामामुळे अशा विविध ठिकाणी अशा प्रकारच्या पाईपलाईन फुटल्यामुळे इकडच्या त्रास जो आहे तो त्रास या स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे। मुंबईतील 6 प्रभागामध्ये पाहायला गेलं तर या जलवाहिनी फुटल्यामुळे दादर असेल, परळ असेल, शिवडी असेल, माटुंगा असेल, सायन, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी परिसरातील पाणी या ठिकाणी कमी दाबाने येणार आहे। पाहायला गेलं तर गेल्या 24 तासामध्ये काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने देखील पाणी सुरू होत आहे। मात्र पाहायला गेलं तर या पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणची समस्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती। ताबडतोब या संदर्भातलं त्यांनी प्रशासनाला देखील कळवलं होतं। काय सांगत, एकंदरीत 2 दिवसापूर्वी पाईपलाईन फुटली होती, अजून देखील परिस्थिती तशीच आहे, अजून देखील पाणी जे वाया जात आहेत, मेट्रोच्या कामामुळे ही पाईपलाईन फुटल्याचं समोर आलेलं आहे। ते काय माहिती आहे का, राज्य सरकार और मुंबई महानगरपालिका त्यांचे सांगती जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ठेकेदार, त्यांची मोठी लापरवाही आहे। ते काय माहिती आहे का साहेब, काही दिवसापासून मी त्याने ट्विटमध्ये तक्रार केली होती। साहेब, त्यांची जो अमर महल जंक्शन मध्ये जो मेट्रो का जो काम चालू है, उस काम के अंदर जो कॉन्ट्रैक्टर जो काम कर रहा है उसकी बड़े पैमाने पे लापरवाही पे काम हो रहा है और इसके ऊपर और प्रशासन को ध्यान देना चाहिए। और इसी तरह 2 दिन पहले जब शाम के वक्त जब भी हमने इस चीज को देखा तो बड़े पैमाने पे जो पाइपलाइन जो टूटा हुआ निकला, जो लाखों लीटर पानी वो पूरा वेस्ट हो गया। और इसी दौरान हमने मुंबई महानगर पालिका और संबंधित विभाग जो MMRDA, मेट्रो और सभी लोगों को हमने इसको सूचना दी। सूचना देने के बावजूद भी तो इसके ऊपर कोई कार्रवाई की और कोई काम के शुरू करने की, इसके ऊपर ध्यान देने की कोई बात सामने नहीं। फिर हमने हमारी मुंबई के अध्यक्ष वर्षा ताई को इस बारे में बताया, हमने उनको ट्वीट किया, टैग किया। उसके बावजूद वर्षा ताई ने उसको रीट्वीट करने के बाद संबंधित विभाग के सभी लोगों ने इधर पे यहाँ पे आने का काम शुरू हो गया। लेकिन सवाल क्या उठता है, अप्रैल का महीना है, गर्मी का मौसम है, मुंबई कर को पानी की किल्लत बड़े पैमाने पे भुगतना पड़ता है। उसके बावजूद चेंबूर अमर महल का बड़ा जंक्शन है, मुंबई के अंदर ये स्लम एरिया हो या आसपास के इलाकों में लोगों को पानी की किल्लत बड़े पैमाने पे हो रही, उसके बावजूद BMC और जो कॉन्ट्रैक्टर की बड़ी लापरवाही की वजह से ये जो आज हमें भुगतना पड़ रहा है। तो इसका रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा? या MMRD लेगी, या राज्य सरकार लेगी, या BMC के जो पानी के विभाग के लोग लेंगे? सबसे चौंकाने वाली बात यह है, जिस काम दिया गया ठेकेदार जो कॉन्ट्रैक्टर को, उसका एक्सपीरियंस का जो पीरियड है बहुत कम है। जहां तक मुझे जानकारी मिली है, ये कंपनी को जो ठेका दिया गया वो कंपनी की 4 से 5 साल का ही उनको अनुभव है। ऐसी कंपनी को इतना मुंबई का हार्ट जो प्रोजेक्ट है, मेट्रो का प्रोजेक्ट है, देने की जरूरत क्या पड़ेगी? इसके जिम्मेदार कौन है? तो हमारी ये मांग है, तो इमीडिएटली जो तत्काल जो कॉन्ट्रैक्टर के ऊपर और BMC के संबंधित लोगों के ऊपर FIR हो, इसकी जो भरपाई है कॉन्ट्रैक्टर से वसूली करना चाहिए, ताकि लोगों के, मुंबई के लोगों को आज जो पानी की किल्लत हो रही है, तकलीफ हो रही है, तो हमारी मांग है तो इसके ऊपर इमीडिएटली कार्रवाई हो और संबंधित लोगों के ऊपर FIR दर्ज हो। नक्कीच जे ठेकेदार आहेत त्यांना हे जे काम देण्यात आलेलं आहे मेट्रोचं, त्यांच्या विरोधात अशी कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा असा जो प्रकार जो घडला तो होता कामा नये। त्यामुळे मुंबईचं पाणी जे या चेंबूर अमर महल इतर परिसरात जाणार आहेत ते कुठेतरी आता थांबलेलं आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर पाणी या ठिकाणी दिसून येत आहे, त्यामुळे अजून देखील पाणी जे ते वाया जाताना दिसत आहे। पिण्याचं पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याने त्यामुळे अशा ठेकेदारावरती गुन्हे दाखल करावे, कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे। त्यामुळे मेट्रोच्या कामासाठी अनुभवी लोकांनाच काम द्यावे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून या भागात जे आहे ते पाणी समस्या जाणवत आहे, त्यामुळे आज रविवार पूर्णतः पाणी या भागात पूर्णतः पोहोचणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी मेट्रोच्या कामामुळे चेंबूर अमर महल या परिसरात मोठा मेट्रोचं काम सुरू आहे आणि याच ठिकाणी मोठा खड्डा केलेला आहे आणि याच ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा
अशा प्रकारची जर चूक झाली तर ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी जी आहे ते या स्थानिकांनी केलेली आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, टीव्ही 9 मराठी, चेंबूर.